नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत अतिशय मस्त अशी रेसिपी जी तुम्ही मुलांना डब्याला देखील देऊ शकता किंवा नाश्त्याला केव्हाही बनवू शकता। एकदम झटकीपट होणारी ही रेसिपी आहे आणि अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे। यासाठी मी एक बटाटा उकडून घेतलेला आहे। आता त्याचे वरचे साल आपण काढून घेऊया। आता हा बटाटा आपण मॅश करून घेऊया। तुम्ही मॅशरच्या साहाय्याने देखील तो मॅश करून घेऊ शकता किंवा हाताच्या साहाय्याने पण तुम्ही त्याला बारीक करून घेऊ शकता। आता हा बटाटा आपला मॅश करून झालेला आहे। आता यामध्ये आपण थोडेसे तिखट टाकून घेणार आहोत आणि थोडीशी धना पावडर टाकून घेतलेली आहे। त्यानंतर चवीनुसार मी त्यात मीठ टाकून घेतलेलं आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेतलेले आहे। त्यानंतर आपण आता या ठिकाणी मी 1.5 चमचा, जो मोठा चमचा आहे तो 1.5 चमचा मी रवा घेतलेला आहे। त्यानंतर थोडेसेच मी पाव चमचा चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडेसे जिरे टाकून घेतलेले मी। आता हे आपल्याला पाणी टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। थोडं आपल्याला सैलच करायचं आहे हे, कारण त्यात रवा आहे आणि रवा फुलतो, त्याच्यामुळे आपल्याला पाणी त्याच्यामध्ये थोडं जास्त टाकून ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं थोडंसं आपल्याला ते बॅटर बाजूला ठेवायचं आहे। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ। त्यानंतर हे बाजूला ठेवून देऊ। आता या ठिकाणी मी एक कांदा घेतलेला आहे, लहान साईजचा कांदा आहे। आता त्याचे आपण असे उभे उभे काप करून घेणार आहोत। असे लांब लांबच काप आपल्याला करायचे आहे। आता हे बॅटर देखील चांगलं फुललेलं आहे। अजून त्यात आपण थोडेसे पाणी टाकून घेऊया, कारण ते घट्ट झालेले आहे आता, त्यामुळे अजून आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेऊया। आता गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे। आता जे बॅटर आपण तयार केलेलं आहे ते बॅटर आपल्याला त्यावरती टाकायचं आहे। पण सुरुवातीला आपण गॅसवरती तवा ठेवला आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती तेल टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर हे बॅटर टाकणार आहोत। हे बॅटर आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला थोडा वेळ ते होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती असा बटाटा सर्वत्र पसरवून द्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। आणि थोडंसं असं आपल्याला ते दाबून द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कांदा टाकायचा आहे। तुम्ही टोमॅटो देखील त्यामध्ये मिक्स करू शकता। आता इथे मिरचीचे बारीक बारीक काप केलेले आहे, ते सुद्धा त्याच्यावर आपल्याला टाकून द्यायचे आहे। आता पुन्हा आपण हे बॅटर तयार केलं होतं रव्याचं, आता ते बॅटर देखील आपल्याला त्याच्यावर स्प्रेड करायचं आहे। असं सर्व बाजूंनी आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे। आणि थोडेसे आपल्याला हे टाकून झाल्यानंतर
आजूबाजूला थोडे आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे पुन्हा. आता ते आपल्याला उलटे करून घ्यायचे आहे. थोडा वेळ होऊ द्यायचे, नंतर उलटे करायचे आपल्याला. अशा पद्धतीने आपण हे तयार करून घेतलेलं आहे. आता दुसरं पण आपल्याला तसंच तयार करायचं आहे. म्हणजे याला आपण डोसा म्हणतो किंवा थालीपीठं, या पद्धतीने आपण ते करायचं आहे. त्याच्यावर तुम्ही अजून चटणी देखील टाकू शकता. टोमॅटो सॉस असेल, टोमॅटो सॉस पण त्याच्यामध्ये टाकू शकता. त्याला आधी लावून घेऊ शकता. आता या ठिकाणी मी रव्याचं डबल बॅटर घेतलेलं आहे. म्हणजे एक जरी खाल्लं तरी आपले पोट मस्त भरते. तर तुम्ही नाश्त्यासाठी ही रेसिपी करू शकता आणि एकदम मस्त अशी लागते. त्यासाठी आपण चटणीबरोबर खाऊ शकतो किंवा टोमॅटो सॉसबरोबर देखील खाऊ शकतो. अतिशय भारी रेसिपी आहे. मुलांना ही नक्कीच आवडेल. तसेच टिफिनसाठी सुद्धा त्यांना खूपच आवडेल आणि ते पुन्हा पुन्हा करायला लावतील, इतकी छान रेसिपी आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा.